नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुपार या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 दुपार अभ्यासणार आहोत। दुपार या पाठाचा सेशन क्रमांक 3 आहे। या आधील भागामध्ये आपण लेखकाद्वारे दुपारचं वर्णन पाहिलं की दुपारी एखाद्या गावात, खेडेगावातील शेतकऱ्यांचं, पशुपक्ष्यांचं वर्णन पाहिलं की दुपारच्या वेळेत ते लोक कशा रीतीने दिवसभराचा क्षीण काढत असतात। त्याच्यानंतर आपण नगरात, महानगरामध्ये कामगारांचं, श्रमिक वर्गाचं वर्णन पाहिलं। जणू काही या सर्वांच्या मेहनतीचा साक्षीदार असतो दुपार। पाठाच्या पुढील भागामध्ये लेखकाने अशाच साक्षी झालेल्या दुपारचं वर्णन केलेलं आहे। पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये जाणून घेऊया लेखकाने अजून कोणकोणत्या कष्टकरी लोकांचं वर्णन केलेलं आहे। जे काही श्रमिक असतात, कामगार असतात, जे हातगाडीवरती काम करणारी लोक असतात, सायकल स्वारी असतात किंवा अन्य वाहन चालवून कष्ट करून आपले पोट भरत असतात, अशा श्रमिक वर्गाचं लेखकाने वर्णन केलं। त्यानंतर लेखक कारखान्यामध्ये काम करून पहिल्या पाळीचे लोक, सकाळच्या पाळीचे लोक घरी जाताना आणि नंतर दुसऱ्या पाळीचे त्यांचे साथीदार कष्ट करण्यासाठी कारखान्यामध्ये येतात, त्यावेळेस त्या कार्यरत राहण्यात मागील जे कामगारांचे जे कष्ट आहे, त्यांचे ते कार्यशीलतेचं कौतुक जणू काही हे दुपार करत असतं आणि पुढे कार्य करण्यासाठी त्यांना उत्साह, प्रेरणा देऊन, त्यांना आशीर्वाद देऊन हे दुपार त्यांचा साक्षी बनवून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करत असतो। पुढे लेखक सांगतात की मधल्या सुट्टीत वर्गातून आरडत ओरडत धूम ठोकणाऱ्या पोरांना कोण आनंद झालेला असतो या छोट्याशा सुट्टीचा, आणि आईनं काय डब्यात दिले याची उत्सुकता तर आता अगदी शिगेला पोचलेली असते। आता बघा, आतापर्यंत लेखकाने आपल्या समोर मोठ्या मंडळींचं, पुरुष मंडळींचं किंवा स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे आणि कष्टकरी श्रमिक वर्गाचं लेखकाने वर्णन केलेले आहे, मग ते शहरामध्ये असो किंवा खेडेगावामध्ये असेल। परंतु ह्या परिच्छेदामध्ये लेखकाने शाळेतील विद्यार्थ्यांचं वर्णन केलेलं आहे की दिवसभर त्यांची शाळा नसते, दुपारची त्यांची शाळा असते आणि दुपारी जो काही 25 मिनिटाचा, 30 मिनिटाचा त्यांना जो काही मधल्या सुट्टीचा जो कालावधी मिळालेला असतो, त्या कालावधीमध्ये दुपारच्या त्या सुट्टीमध्ये त्या मुलांना एवढा आनंद झालेला असतो की जशीच दुपारच्या त्या सुट्टीची बेल वाजते, त्यांना फार त्यांचा तो आनंद गगनात मावत नाही, म्हणून आरडत ओरडत ते ढूम ठोकून इकडे तिकडे वर्गाच्या बाहेर पडतात की नाही। आणि मग आईने त्या छोट्याशा डब्यामध्ये, त्यांना खाऊच्या डब्यामध्ये काय खाऊ दिलेलं आहे हे त्यांना अधिकतर माहिती नसते, पण जशी ते छोटीशी सुट्टी होते त्यांची जेवणाची, तर त्यांना उत्सुकता असते आज आईने मला काय आवडीचा खाऊ दिलेला आहे, आणि त्यांची ती उत्सुकता शिगेला पोचलेली असते। म्हणजे त्यांना ते डबा खोलण्याचा आणि तो कधी मी संपवतो ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना घाई झालेली असते। आता बघा, आज नेमका त्यांचा आवडता डबा असतो आणि तो पटपट खाऊन, हात धुवून वर्ग सुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्या वेळात त्यांनी थोडा खेळ आणि मस्तीही केलेली असते। बघा, आता जेव्हा मधल्या सुट्टीच्या अगोदरचा जो पिरियड असतो की नाही, तो पिरियड संपायच्या आधीच आहे ना, सगळ्या मुलांची ना चाहूल लागलेली असते, सगळ्या मुलांचं लक्ष असते कधी त्या जेवणाची सुट्टी होते, दुपारची ती सुट्टी होते, आणि ते सुट्टीच्या ते घंटेचा वाटच पाहत असतात, म्हणून ते अगोदरच दप्तर बिप्तर सावरून बसलेले असतात, कारण की त्या 30 मिनिटांमध्ये त्यांना डबा संपवायचा असतो, थोडी मस्ती करायची असते, थोडी खेळायची असते, आपल्या थोड्या सवंगडींबरोबर गप्पा सुद्धा
मारायच्या असतात. मग त्या शाळेतल्या मधल्या सुट्टीच्या त्या दुपारच्या कालावधीमध्ये त्या मुलांना एवढं काही अप्रूप असतं, त्या मुलांना एवढा काही तो आनंद असतो, तो अनुभव घ्यायचा असतो. म्हणून लेखक इथे सांगतात की त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली असते. नेमका आज त्यांचा आवडता डबा असतो आणि तो पटापटा खाऊन हात पण बघा ते डबा खायच्या आधी पण त्यांना हात धुवायचा असतो, डबा खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांना हात धुवायचा असतो. कधी मग त्यांना दुसऱ्या गोष्टी पण करायच्या असतात, वॉशरूमला वगैरे पण त्यांना जायचं असतं. आणि ह्या 30 मिनिटाच्या 25 मिनिटाच्या त्या मधल्या सुट्टीमध्ये त्यांना थोडा वेळ खेळायचं असतं, आपल्या मित्रांबरोबर थोडी मस्ती पण करायची असते. मग दुपार ही सगळी गमती जमती अत्यंत आनंदाने पाहत असतो. दुपार मोठ्या गमतीनं रोज रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. जसं ते विद्यार्थी त्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असतात, तशीच हे दुपार सुद्धा त्या मुलांच्या मध्ये लहान होऊन विद्यार्थी होऊन त्या मधल्या सुट्टीचा आनंद दुपार घेत असतो. आता लेखक पुढे सांगत आहेत की शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयातल्या लेखनिकांचे आणि हिशोब तपासणींचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळांकडे लागलेले असते. केव्हाचे 1:30 होत आहेत. आता बघा, जे विविध कार्यालयामध्ये जे लेखनिक आणि हिशोब तपासणी असतात, म्हणजे बघा अधिकतर हे सरकारी कार्यालयामध्ये काम करणारे पद आहेत. आणि मग बघा, त्या सरकारी कार्यालयामध्ये मोठं असं घड्याळ लावलेलं असतं आणि त्या घड्याळानुसार त्यांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या असतात. मग ह्या काम करणारे जे काही कार्यालयामध्ये काम करणारे जे काही लोक असतात, त्यांचं लक्ष ना त्यांच्या हातातल्या घड्याळाकडे जात नाही, तर त्या सरकारी कार्यालयामध्ये जे काही भिंतीवरती घड्याळ लावलेलं असतं तर त्या घड्याळाकडे त्यांचं सारखं लक्ष जात असतं. आणि त्यांना असं जाणवत असतं कधी ते दुपारचे 1:30 वाजतायत आणि कधी त्यांना थोडा दुपारचा तो कालावधी विश्रांतीचा मिळत आहे. पोटात भुका लागलेल्या आहेत. आता एवढ्यात काही नवं काम समोर न येवो, म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे. बघा, आता सकाळी कामाला झोपल्यापासून त्यांना दिवसभर खूप कामं असतात. त्यांना भरपूर काही हिशोब करायचे असतात, भरपूर काही लिखापट्टी करायची असते. आणि मग त्यांना असं जाणवत असतं, त्यांना असं वाटत असतं की ही काही त्यांची दुपारची 1:30च्या नंतरचं जो काही थोडा निवांतचा वेळ असतो की त्या निवांत वेळामध्ये त्यांचा विश्रांतीच्या वेळामध्ये नवीन दुसरं कोणतं काम यायला नको. कधी कधी बघा अतिरिक्त काम आलेलं असतं आणि ते काम संपवल्याशिवाय त्यांना काही पर्याय नसतो. मग त्यावेळेस त्यांचा हा विश्रांतीचा वेळ निघून जातो. त्यांचा जो काही 1 तास, अर्धा तास, 1 तास, काही 1.5 तास त्यांचा विश्रांतीचा वेळ असतो ना डबा खाण्याचा, तो वेळ सुद्धा त्यांना कधी कधी मिळत नाही. म्हणून त्या बिचाऱ्यांना असं वाटत असतं की ह्या 1:30च्या दरम्यान त्यांचा जो काय डबा खाण्याचा जो काही त्यांना वेळ मिळालेला असतो, त्या वेळेमध्ये ना नवीन कोणतं काम यायला नको, म्हणजे त्यांना निवांतपणे निश्चिंतपणे आरामात त्यांना तो डबा खाता येईल असा ते विचार करत असतात. असा विचार येत येतच जेवणाची सुट्टी होते. संगणक काही मिनिटाकरता बंद होतात आणि सहकाऱ्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत सुखदुःख शेअर करत करत ताजेतवान होण्याकरता, पोटाला आधार देण्यासाठी एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची थोडीशी चव चाखत एखादं कार्यालय काही मिनिटाकरता कसं शांत शांत झालेलं असतं. आता बघा, इथे लेखक आपल्याला काय सांगत आहेत की आज आपण जर कार्यालयामध्ये बघितलं तर आजकाल अधिकतर संगणकावर काम करत असतात लोक. मग संगणकावर कसं ते दिवसभर ते संगणकावर बसून त्यांची ते बोटाने ते बटन टाईप करून करून त्याचा तो आवाज, आता बोटांची ती हालचाल, याच्याने पार ते लोक कंटाळलेली असतात. आणि मग अशा वेळेस तर दिवसभर त्या संगणकावर काम करून करून काही मिनिटाकरता ते संगणक सुद्धा थोडा आराम करत असतं. आणि त्या संगणकावर काम करणारे ती श्रमिक सुद्धा आराम करत असतात. मग त्यांना असं वाटत असतं की या जी काही डबा खाण्याची जी काही वेळ आहे ना, तर त्या वेळामध्येच त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर, त्या सोबतींबरोबर जीवाभावाच्या गप्पा मारत असतात आणि एकमेकांचे सुखदुःख ते लोक शेअर करत असतात. आता बघा, ह्या कामकाजामध्ये त्यांना दिवसभर त्यांच्या आजूबाजूला भरपूर त्यांचे सहकारी मित्र असतात, पण त्यांना बोलायला वेळ नसतो, निवांतपणा वेळ नसतो, कारण की ज्याला त्याला त्याचं कामं करणं अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि मग अशा वेळेस त्यांना त्यांच्या मनातील सुख, त्यांच्या मनातील दुःख कोणाला तरी सांगावं असं वाटतं, पण कामाच्या व्यापामुळे त्यांना सांगता येत नाही. मग कधी ते सांगतात तर दुपारी जो काही डबा खाण्याचा निवांत वेळ मिळतो
त्या वेळेमध्येच ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर, आपल्या जीवाभावांच्या लोकांबरोबर आपल्या मनातील सगळ्या गोष्टी शेअर करत असतात. आणि मग बघा, जेव्हा आपण आपल्या मनातील सुखदुःख एकमेकांना सांगतो तेव्हा आपल्याला कुठेतरी निश्चिंतपणा वाटतो. आपल्या बघा कधी मनात दुःख खूप साठवलेलं असतं, तर मग ते दुःख जेव्हा आपण जोपर्यंत दुसऱ्यांना सांगत नाही तोपर्यंत आपल्या मनातील ती दुःखाची भावना कमी होत नाही. किंवा आपल्या जीवनातील काही सुखद क्षण असतील ते जोपर्यंत आपण दुसऱ्यांना सांगत नाही तोपर्यंत आपला आनंद सुद्धा आपण म्हणतो ना, आपण आपलं जसं आनंद दुसऱ्यांना सांगितल्याने तो जास्त होतो, तसं दुःख पण दुसऱ्यांना सांगितल्याने ते कमी होतं. मग असे हे आपल्या जीवाभावाच्या लोकांबरोबर गप्पा मारण्याची वेळ ती काय तेवढी दुपारची असते. मग बघा, हे गप्पा मारत असताना ते काय करत असतात, एकमेकांचा डबा सुद्धा, डब्यामध्ये जे काही अन्नपदार्थ आणलेले असतात ते चव एकमेकांची ते अन्नपदार्थांची घेत असतात. म्हणजे तिथे सुद्धा ते डबा शेअरिंग करत असतात. एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची थोडीशी चव चाकत एखादं कार्यालय काही मिनिटाकरता कसं शांत शांत झालेलं असतं. आता बघा, कार्यालयामध्ये पूर्ण कामकाजाचंच वातावरण असतं, पण दुपारच्या वेळेमध्ये तेवढं काय ते संगणक आणि तिकडचं ते वातावरण कसं झालेलं असतं, शांत झालेलं असतं. अशातच जेवणाची सुट्टी संपते, संगणक सुरू होतात. दुपार म्हणते, उठा, आराम बास, अन पेन सरसावतात, नाहीतर संगणकाचा कीबोर्ड समोर ओढून घेत असतात. हे आधुनिक श्रमजीवीच. तर बघा, इथे आता लेखकाने आजच्या आधुनिक श्रमजीविकांचं वर्णन केलेलं आहे. आता आपण बघतो की आज भरपूर चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले आहेत. तर श्रमिक बघा, काही श्रमिक, आता याच्यापूर्वी आपण जे श्रमिकांबद्दल वर्णन वाचलं ते कसं भर उन्हामध्ये काम करणारे श्रमिक आहेत. आता हे कार्यालयामध्ये बसून तिथे बघा त्यांना पंख्याच्या खाली हवेमध्ये मस्त आरामात काम करत असतात. किंवा काही काही कार्यालयामध्ये तर AC सुद्धा लावलेले असतात. पण अशा ह्या भलेही त्यांना उन्हापासून त्यांना संरक्षण होत असेल, पण कष्ट तर त्यांना करायचेच आहेत. ते सुद्धा श्रम करतच असतात आणि तिथे सुद्धा त्यांना मेहनतीशिवाय पर्याय नसतो. मग असे हे आधुनिक श्रमजीवी असतात, पण त्यांना सुद्धा कधी ना कधी विश्रांतीची गरज असते. आणि मग ही विश्रांती कधी मिळते त्यांना, दुपारच्या त्या वेळेतच. म्हणून मग बघा, हे आधुनिक श्रमजीवी जेव्हा त्यांचं ते दुपारच्या डबा खाण्याचा वेळ संपतो, मग पुन्हा त्यांचं ते काम सुरू होतं. पुन्हा पेन काम करायला, त्यांचे हिशोब लिहायला, त्यांची काही लिखापट्टी असते ते लिहायला सुरुवात होते. आणि किंवा मग काही ठिकाणी बघा, आजकाल सगळीकडे संगणकावर काम केलं जातं. मग ते संगणकाचे कीबोर्ड सुरू होतात. आणि मग लेखक म्हणतात की हे सुद्धा कोण आहेत, आधुनिक श्रमजीवीच आहेत. मग कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीत, मग काही काही बघा, काही काही ठिकाणी मस्तपैकी त्यांना मध्यान्हाच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस आराम. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीतच थोडीशी डुलकी काढू या विचारानं कोणी डुलकी काढतोही, आणि दुपार हसत हसत त्यालाही थोडं माफ करून टाकते. काही क्षणांनी हलकेच उठवते त्याला, आणि मग तो करू लागतो अधिक जोमानं टेबलावरचं त्याचं काम. म्हणजे बघा, इथे लेखकाला काय सांगायचं आहे की दुपारच्या वेळेस जे काही कष्ट करणारे, जे काही आधुनिक श्रमजीवी असतात, कार्यालयात असो काम करणारे किंवा कार्यालयाच्या बाहेर, पण मग त्यावेळेस जो काही थोडासा त्यांच्या जीवनामध्ये तो विश्रांतीचा काळ आलेला असतो, त्या विश्रांतीमध्ये त्या विश्रांतीनंतर त्यांना अजून उत्साह मिळतो, अजून प्रोत्साहन मिळतं आणि अजून ते जोमाने काम करू लागतात. मग असं हे जोमाने काम करण्यासाठी थोडे वेळची ती दुपारची विश्रांती अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच जणू काही दुपारसुद्धा ह्या कष्टकऱ्यांचे, ह्या श्रमजीवींचे हसत हसत सगळं वातावरण पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की दुपारची ही वेळ अत्यंत महत्त्वाची असते. कष्टकऱ्यांना पुढे कष्ट करण्यासाठी निवांतपणा पाहिजे असतो आणि त्यांनी जर अजून उत्साहाने काम करण्याची त्यांच्यामध्ये प्रेरणा आलीच पाहिजे, आणि त्याच्यासाठी ही दुपारची विश्रांती अत्यंत महत्त्वाची असते. आणि ह्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या, श्रमजीवींचे कामाचं जे काही ते काम करत असतात त्या सगळ्यांचं साक्षीदार असतं जणू काय दुपारच. दुपार हे माध्यम बनतं ह्या
मग ते शहरात असू दे किंवा गावात असू दे, भर उन्हात काम करणारे कष्टकरी असू दे किंवा मग कार्यालयामध्ये AC मध्ये बसून किंवा पंख्याच्या हवेखाली बसून काम करणारे कष्टकरी असू दे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुपार ही अत्यंत महत्त्वाची असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. अजून ह्यापुढे सुद्धा आपल्याला पाठाच्या बद्दल जाणून घ्यायचं आहे, पण पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.